एकदा नैमिष अरण्यामध्ये, नैमिष अरण्य एक तीर्थक्षेत्र, ज्या क्षेत्रावरती कलिमल नाश होण्याकरता भगवान विष्णू परमात्म्यांचं दिव्य सुदर्शन चक्र स्थिर झालं, जिथे चक्रतीर्थाची निर्मिती झाली की ज्या क्षेत्रामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनाने कलिमल नाहीसा होईल, कलियुगाचा दोष जिथे लागणार नाही ते स्थान, त्या स्थानावरती अनेक ऋषी एकत्र आले. कोण कोण होतं बरं? तर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार. अनेक ऋषी आले. गालव ऋषी होते, स्वतः शुकाचार्य होते. सगळ्यांनी मिळून महर्षी व्यासांचे परमशिष्य सूत महाराज यांना प्रश्न विचारला. महाराज, कलियुगी अन्नगत प्राण, या कलियुगामध्ये प्राण हा अन्नमय असणारे. अगदी सकाळी उठल्याबरोबर मनुष्याला जर काही खायला मिळालं नाही तर याच्याकडून कोणतंही कार्य शक्य नाही. अशा अवस्थेमध्ये याचं कल्याण केव्हा होणार? मिळालेला नरदेह याचं सार्थक कसं होणार? प्राण अन्नगत आहे. बरं, परमार्थ करायचा तर एक तर शरीरात ताकद पाहिजे, शरीर क्षमता पाहिजे, नसेल तर भरपूर धन तरी पाहिजे. बरं, कलियुगातल्या लोकांची अवस्था कशी असेल तर त्याही वरी दरिद्र व्यथा, शरीरी जडे रोग अवस्था, शरीरामध्ये अनेक रोग असतील, दारिद्र्य असेल. बरं, नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै, याचं नामस्मरणामध्ये चित्त लागणार नाही. बरं, असं वाटलं की तीर्थयात्रेला जाऊन स्वतःचं कल्याण करून घ्यावं तर जरी की जे तीर्थाटन, व्याधिग्रस्त शरीर क्षीण, संसार धंदा करिता जाण, अवकाश कदा नसे पै. ना तीर्थयात्रेला जाणं शक्य होणार, स्वतःच्या घरी दान धर्म करायचा तर द्रव्याची चणचण भासणार, आणि भगवंताचं नामस्मरण करायचं तर त्याच्यामध्ये चित्त लागणार नाही. बरं, अल्पायुषी मनुष्य, अशा सगळ्या गोष्टी असताना आम्ही असं ऐकलंय की जर मनुष्यदेह प्राप्त होऊन ह्याच्याकडनं धर्मकार्य झालं नाही तर याची अवस्था अशी होणार. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला बहु थोर झाला, केला केला सर्वही व्याप केला, शेवटी गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. महाराज, अशी अवस्था होऊ नये. अनंत पापाची या राशी, दरिद्रे घडती प्राणियासी. अशा सगळ्या मनुष्यांच्या या अवस्थेत याचं कल्याण कसं व्हावं? काही साधा सोपा आणि स्वल्प असा उपाय नाही का, जेणेकरून अशा परिस्थितीत सुद्धा याचा उद्धार होईल? सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना म्हणाली, मुनींनो, आहे ना, का नाही? अहो, शृणोध्वं ऋषयः सर्वे कथा पौराणिकीं शुभाय, लक्ष्मी माधव संवाद शृण्वतां पापनाशनम. मुनींनो, अहो, तुम्ही जो मला प्रश्न विचारला हाच प्रश्न एकदा स्वतः लक्ष्मी मातेने भगवान नारायणांना विचारला. ऋषींनो, माता लक्ष्मी म्हणाली, देव देव जगन्नाथ भुक्ती मुक्ती प्रदायक, कथयस्त्व प्रसादेन संशयो मे हृदय स्थितः. देवा, या कलियुगामध्ये कवनदान कवनतप हे कृपा करुणी अल्प, मज दिवे दावे स्वल्पा स्वल्प तरणोपाय जगाते. अगदी साधा सोपा उपाय जो कलियुगातल्या मनुष्यांना तरणोपाय ठरेल, तारणहार ठरेल, तो उपाय मला सांगा. ऋषींनो, भगवान म्हणाले, ऐके हो क्षीराब्धितनये, दुर्लभतो नरदेहे, येथे सहजा सहज घडती अपाय, सायासनस्ता अनायासे. भगवान म्हणाले, लक्ष्मी, अगं, मनुष्याच्या कल्याणाकरता शास्त्रांची निर्मिती झाली. शास्त्रांमध्ये मनुष्य देह सार्थक व्हावा, मनुष्याने जीवनाचं कल्याण करून घ्यावं, याकरिता स्नान, संध्या, देवतार्चन, कुलधर्म, कुलाचार, वर्णाश्रमांचं पालन,
पर्वकाळावरती दान धर्म, तीर्थयात्रा आदी अनेक उपाय सांगितले. पण काय होतंय की मनुष्य हा विषयाधीन झाल्यामुळे याला योग्य वेळेला योग्य त्या गोष्टी न करता आल्यामुळे अनेक वेळा याच्याकडनं अगदी शास्त्राचं उल्लंघन होतं. हे उल्लंघन कसं होतं तर शरीरी भरता व्याधी, शरीरी व्याधी झाली की स्नान, देवदेवतार्चन, पर्वकाळी कुलधर्म कुलाचार आपोआप लोप पावायला लागतात. अहो मंडळी, शरीरी व्याधी भरल्यावर सुद्धा सद्यस्थिती अशी आहे की कुलधर्म कुलाचार करायचा असेल, घरामध्ये आईवडिलांचं श्राद्धादी कर्म करायचं असेल, तर जर घरी 2-3 भाऊ असतील तर एक जण एक गोष्ट वाटून घेतात. एकाने एखादी गोष्ट केली तर दुसरा म्हणतो की दुसरी तू केली पाहिजे, मी का करू. आणि त्यातही असं झालंय की मनुष्याला इतरत्र चैनीच्या गोष्टी करणं सोयीस्कर वाटायला लागलं, पण ज्या शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मात्र अडचणीच्या आणि कठीण वाटायला लागल्या. त्यामुळे होतंय काय की अर्थातच योग्य वेळेवरती योग्य ते संस्कार होत नाहीये. अनेकांचे व्रतबंध लोपतायत, अनेकांचे मौंजी बंधनं लोपतायत, अनेकांची विवाहादी कर्म लोपतायत. अहो एवढंच काय तर योग्य वेळेला कन्यादान नाही, योग्य वेळेला उपनयन संस्कार नाही, ज्या तिथीला श्राद्ध कर्म व्हायला पाहिजे त्या तिथींना श्राद्ध नाही. यामुळे होतंय काय तर भगवान म्हणाले की तुकिया दोषांच्या मळासी संचय होताची समरसी. या सगळ्या दोषांच्या एकत्रीकरणाने काय होतंय तर या दोषांमुळे दर महिन्यातल्या काही तिथी घडतायत, काही नक्षत्रांच्या योगकरणांच्या वेळा कमी जास्त होत आहेत आणि हे एकत्र होऊन 3 वर्षांनी 1 महिना तयार होतोय. या सगळ्या घटलेल्या वेळात तयार होतोय 1 महिना. म्हणून 3रे वर्षी जाण 1 मास अधिकतेने गुण. या सगळ्या दोषांनी घटलेल्या तिथी, नक्षत्र, योगादी ज्या घटिका आहेत यांनी एकत्र होतो तो मलमास, तो 3 वर्षांनी येतो. आता तिथे सगळे दोषच दोष. या मलमासाने काय केलं लक्ष्मी तर माझी आराधना केली, मला प्रार्थना केली, मला प्रसन्न करून घेतलं आणि मग मी स्वतः या मलमासामध्ये माझं अधिष्ठान ठेवलं. म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असं संबोधल्या जायला लागलं. आणि लक्ष्मी ऐक, या मलमासामध्ये असं तुझी विचारतीये ना की मनुष्य अल्पायुषी आहे, त्याच्याकडनं दारिद्र्याने दानधर्म होत नाहीये, शारीरिक पीडेमुळे तीर्थयात्रा होत नाहीयेत, भजन पूजन होत नाहीये, नामसंकीर्तन होत नाहीये, त्याचं कल्याण कसं व्हावं तर अशा मनुष्यांच्या कल्याणाच्या हेतूने या मलमासामध्ये जो कोणी माझी आज्ञा आहे म्हणून नव्हे तर ब्राह्मणोस्य मुखमासीत ऐसी तो श्रुती गरजत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तो जाणत अससे की. श्रुतींची आज्ञा आहे म्हणून ब्राह्मणोस्य मुखमासीद, भूसूर जे ब्राह्मण आहेत. ब्राह्मण म्हणजे कोण मंडळी तर ब्रह्म जानाती ब्राह्मणा, ज्याने भगवत तत्व जाणलंय, जीवनामध्ये भगवंताची सेवा अंगीकारली आहे, भगवंताचं नाम, भगवंताचे गुणवर्णन, भगवंताच्या लीला यामध्ये आपलं चित्त रमवलंय नव्हे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये तत्वांची पूजा केली आहे असे ब्राह्मण. तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. स्नान, संध्या, देवतार्चन, स्वतःच्या घरी अग्निहोत्रादी श्रौत स्मार्त कर्म, वेद वेदांग स्मृती यांचं अध्ययन, अध्यापन, शास्त्र यांनी आपलं जीवन अतिशय तपस्वी बनवलंय. अशा ब्राह्मणांची सेवा या महिन्यामध्ये जरी केली तर निश्चितच
माझ्यापर्यंत ती सेवा येणार आहे. आणि म्हणून लक्ष्मी, जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसुर, हो तो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. म्हणून या ब्राह्मणांना माझं स्वरूप समजून प्रातःकाळी उठोनिया नित्य नेमादी क्रिया सारोनिया स्नानविधी बरविया मूर्ती पूजा देवतार्चनी, आपली नित्य उपासना करून घरामध्ये देवादिकांचं पूजन करून हा संपूर्ण महिना जो अधिक महिना म्हणून येत असेल त्या महिन्यामध्ये माझं स्वरूप समजून त्या अलौकिक तपस्वी ब्राह्मणाची सेवा करावी. काय करावं तर यथाशक्ती ब्राह्मण दाम्पत्यांचं पूजन करावं. यथाशक्ती महिनाभर, शक्य झालं महिनाभर, नाही 8 दिवस, नाही 3 दिवस, नाही मुख्य 5 पर्वकाळ, नाही 1 दिवस, किमान संपूर्ण महिन्यात 1 दिवस तरी अर्घ्य पाद्यादी देऊन या माझ्या स्वरूपाची द्विजाची पूजा करावी. यथाशक्ती षडरस अन्न नैवेद्य समर्पण करावा. वस्त्र अलंकार जे आपल्याला शक्य होईल ते आपण या द्विजाला समर्पित करावे. आणि हे बघ, अशी भक्ती करत असताना मी त्या ठिकाणी आहे हे जाणून यथाशक्ती तांबूलदान, यथाशक्ती वस्त्रदान, हिरण्यदान, आपोपादी अन्नदान जे शक्य होईल ते दान अवश्य करावं. याबरोबरच या अधिक मासामध्ये गोसेवा करावी, गोपूजन करावं. शक्य झालं तर तीर्थामध्ये जाऊन स्नान करावं, कारण तीर्थामध्ये मी आहे, गवांगामध्ये मी आहे, ब्राह्मणामध्ये मी आहे. ब्रह्मजानाती ब्राह्मणा हे सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा ऐका. जिथे भगवंताचं अधिष्ठाने अशी आपली गुरुतुल्य व्यक्ती, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताचं अधिष्ठान ठेवलंय, ती व्यक्ती आईचे पूजन करोनी, अशांची पूजा करोनी यथाशक्ती त्यांचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मी नारायण म्हणून त्यांना नमस्कार करावा. याबरोबरच मौन व्रत करावं. याबरोबर शक्य झालं तर उपवास करावे. जितके दिवस शक्य असतील, जितके तास शक्य असतील, हे करण्याचा प्रयत्न करावा. या व्रताच्या आचरणाने काय होणार तर एक सांगू का, लक्ष्मी ऐसे करिता व्रताचरण होय दोष मळाचे क्षालन, मग शुचिष्मंत होऊन पावे सदन माझे तो. त्याच्या जीवनामधल्या सगळ्या दोषांची बोहरी होणार, तो शुचिष्मंत होणार आणि माझ्या लोकाला प्राप्त होणार. बरं, मलमास व्रत नारी या करोती समुद्रजय, ज्या स्त्रिया या व्रतांचं आचरण करतील, न वैधव्यन्न दारिद्र्यम पुत्र शोक कदाचन, कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य, दुःख, दैन्य, आपदा त्यांच्या जीवनात उरणार नाही. ही माझी सत्य सत्य त्रिवाचा आहे. आणि श्रोते हो, असा आशीर्वाद भगवंतानी दिला. म्हणून आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपली भक्ती या दृष्टीने आजपासून सुरू होणाऱ्या या मलमासामध्ये यथाशक्ती दान धर्म, ब्राह्मणादी सद्गुरूंचं पूजन आणि तीर्थयात्रादी स्नानदान करून आपलं जीवन पावन करून घ्यावं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आजपासून सुरू होणारं हे मलमास महात्म्य अगदी नित्य श्रवण करावं.